गड्यानेच केला मालकाचा खून, मृतदेहाचे केले तुकडे। मालकाच्या अंगावर असलेल्या सोन्याचा त्याला लोभ सुटला। मोहोळ तालुक्यातील घटना। अंगावरील सोने चोरीसाठी शेतातील गड्यानेच मालकाचा खून करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून ते पुरून ठेवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी मोहोळ पोलिसांनी एकास अटक केली आहे। कृष्णा नारायण चामे, वय 52, राहणार काळेवाडी, पुणे, हल्ली मुक्काम यल्लमवाडी, तालुका मोहोळ असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। या संदर्भात मोहोळ पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार यातील संशयित सचिन भागवतगिरी, वय 25, राहणार सांगवी, जिल्हा धाराशिव, सध्या राहणार चामे, वस्ती यल्लमवाडी, हा मृत कृष्णा चामे यांच्या शेतात शेतगडी म्हणून काम करत होता। मालकाच्या अंगावर असलेल्या सोन्याचा त्याला लोभ सुटला। दरम्यान 14 डिसेंबर रोजी मृत कृष्णा चामे यांना यल्लमवाडी येथून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या अंगावरील सोने चोरण्यासाठी मोटरसायकलवरून त्यांचं अपहरण केलं। दरम्यान मृत कृष्णा चामे यांचा मुलगा विश्वजित चामे याने वडील बेपत्ता झाल्याची फिर्याद मोहोळ पोलिसात दिली होती। तेव्हापासून पोलीस संशयितांच्या मागावर होते। दरम्यान पोलिसांनी संशयावरून चामे यांचा शेतगडी सचिन गिरी, वय 25, यास अटक केली आणि बोलतं केलं असता त्यानं सोन्याचे दागिने चोरण्यासाठी कृष्णा चामे यांच्या डोक्यात हातोडा मारून त्यांचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांच्या मृतदेहाचे चाकूने तुकडे केले। तसेच कृष्णा चामे आणि त्यांच्या अंगावरील कपडे जाळून टाकले। दरम्यान घटनास्थळाला अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, अक्कलकोट उपविभागीय पोलीस अधिकारी यामावार, पोलीस निरीक्षक रणजित माने, पोलीस उपनिरीक्षक कर्णेवाड यांनी भेटी देऊन पुढील शासकीय प्रक्रिया पार पडली आहे। या प्रकरणी विश्वजित कृष्णा चामे, राहणार यल्लमवाडी, यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कर्णेवाड हे करत आहेत।